मराठा मोळा संघटनेतर्फे येणाऱ्या 29 तारखेला महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गावातून असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत. मराठा मोळा संघटनेनं बैठक घेऊन अगोदरच निर्णय जाहीर केलेला होता की जरांगे पाटलाच्या पाठीमाग संपूर्ण ताकद मराठा मोळा संघटनेची राहणार आहे. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये जरांगे पाटला सोबत माझी बैठक झाली आणि बैठकीमध्ये पण हा विषय झाला की जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा विषय घेतलेला आहे त्याच्या पाठीमाग मराठा मोळा संघटना ठामपणे उभा राहील. आणि येत्या 29 तारखेला आपल्या जिल्ह्यातून, शहरातून तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे. येणार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की एक दिवसाचं आंदोलन राहणार नाही. 29 तारखेचं जोपर्यंत सरकार मराठा समाजाला कायमचं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही. आपल्याला 4-5 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, कायम राहावं लागेल अशी सगळी दृढ निश्चय करून सगळे मावळे मुंबईच्या दिशेनं निघणार आहे. किती गाड्या आणि किती शेकडो गाड्या, शेकडो कार्यकर्ते वाहनातून, काही रेल्वेनं, काही बसनं, वेगवेगळं जसं त्यांना जी साधन मिळेल ती साधन घेऊन सगळे मुंबईला रवाना होत आहेत. किती दिवस राहतील सर साधारणतः? आता त्यांना 8 दिवसाच्या दशम्या घ्यायला सांगितलेले. 8 दिवसानंतर 8 दिवसाच्या दशम्या घ्यायला सांगितले तर 8 दिवसानंतर कमी पडे तर मग आहेच ना बाकी जाऊन पोशीला आम्ही जाऊ, आम्ही लोकांना खाऊ घालतो. पुढचं खाऊ घालायचं बघू. 29 तारखेला ऑफिस, 28 तारखेला आम्ही ऑफिस बसून छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून तसंच पुढे समृद्धीला लागणार आहोत. आणि वाशीला संध्याकाळी जरांगे पाटला सोबत वाशीला आम्ही भेटणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही मुंबईला निघणार आहोत. मुंबईत एकंदरीत किती दिवस राहण्याचा असं निश्चय करून काय आमचं ठेवलंय? आम्हाला आर नाही तर पार पाहिजे. बचन घेतो और बिलडेंगे. आता माघार नाही. भरपूर माघार झाले, भरपूर आंदोलन केले. महाराष्ट्रातला पहिला मोर्चा इथं संभाजीनगरला काढला, मी होतो त्याच्यामध्ये. मुंबईचा पहिला मोर्चा काढला त्यावेळेस मला सगळं नियोजन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहे, सगळं करून बसलोय आपण, तरी सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे ह्या वेळेस मात्र आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या संघटनाच्या, सगळ्या पक्षाच्या लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस आरक्षण आम्हाला पाहिजे. किती कार्यकर्ते, किती गाड्या अंदाजे जाणार? तसं कॅल्क्युलेशन अनलिमिटेड आहे, तुम्ही चिंता नका करू. अंदाजे काय आपल्या कोणा हजारो मावळी म्हणलं ना मी, आकडे कोणाला सांगता येणार नाही. लक्षात घ्या, तुमच्या कॅमेऱ्यात लोक बसणार नाही, एवढं महापूर राहील. लक्षात घ्या, न भूतो न भविष्यचे लोक. परमिशन वगैरे दिली का? सरकारनं आणखी परमिशन दिलं नाही. उलट 2 दिवसापासून स्थानिक पोलीसवर आम्हाला फोन करतायत, नोटिसा घेऊन द्या, किती लोक चालले, किती गाड्या चालल्यात, आम्हाला डिटेल द्या, आमच्याकडून प्रतिबंध घेऊन घ्या. अशा पद्धतीने त्यांचा अडथळे आणण्याचा प्रयत्न चालू आहे. पण अशा अडथळ्याला आम्ही भीक घालत नाही. प्रयत्न केला पोलिसांनी तर आपलं काय नाही, प्रतिवर त्यांचा विरोध मोडून आम्ही जाणार. आम्ही कोणाला भीक नाही घालणार यावेळेस. बचन घेतो और बिलडेंगे. कोणी असो तुर्रम खान, आम्ही कोणाला भेटणार नाही. त्यावेळेस मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि आरक्षण घेणार म्हणजे घेणार. ह्या गोष्टीवर आम्ही ठाम आहे. आणि आरक्षणाच्या वाट्याला जे कोणी आराम करून येतील त्याचा कार्यक्रम लावण्याची तयारी मराठा मोळा संघटनेने ठेवलेली आहे. कारण मागच्या 25-27 वर्षापासून आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात स्वतः मी लढतोय. त्यामुळे त्याच्यात काही वेगळी गोष्ट नाही. चला, जय शिवराय.